सर्वांना नमस्कार. सर्व सन्माननीय शिक्षक बंधू आणि भगिनी तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण आज न्यास परीक्षेसंदर्भामध्ये आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणीच्या वतीने डॉक्टर प्रल्हाद सखाराम खुणे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी, न्यासबाबत आपल्यासोबत संवाद साधत आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे 2021 यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय संपादन चाचणी न्यास 2021 विषय आपल्या मनामध्ये कुतूहल आहे. त्याचबरोबर बऱ्याच काही शंकासुद्धा मनामध्ये असू शकतात. या शंकांचं निरसन समाधान कशा पद्धतीने करता येऊ शकतं या संदर्भामध्ये आज आपण चर्चा, विचारविनिमय आणि संवाद आपल्यासोबत करत आहे. राष्ट्रीय संपादन चाचणी ज्याला न्यास आपण म्हणत असतो, 2021 ही परीक्षा इयत्ता 3री, इयत्ता 5वी, इयत्ता 8वी आणि इयत्ता 10वी या वर्गांसाठी होणार आहे. सदर परीक्षा ही 12 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळी आणि एकाच दिवशी ही नियोजित आहे. सदर न्यास 2021 परीक्षेचं आयोजन करण्याची जबाबदारी शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने NCERT यालाच आपण राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली तसेच CBSE यांच्याकडे न्यास परीक्षेची आयोजन आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्वप्रथम न्यास परीक्षा ही एक परीक्षा नसून हे एक सर्वेक्षण आहे आणि या सर्वेक्षणामध्ये शैक्षणिक व्यवस्थेची आजची जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती समजून घेण्यासाठी एक सामान्य मूल्यमापन प्रक्रिया या सर्वेक्षणाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे. सदर राष्ट्रीय सर्वेक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचा आजचा जो काही शैक्षणिक स्तर आहे, शैक्षणिक उपलब्धी आहे याबद्दलची माहिती संकलित करून जे काही परिणाम मिळतील त्या परिणामांच्या आधारावर शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रचलित आज असलेले जे काही कार्यक्रम असतील किंवा योजना असतील त्या योजनांची समीक्षा करून त्यामध्ये सुधारणात्मक आपल्याला उपाय कशा पद्धतीनं करता येऊ शकतील याचा विचार या सर्वेक्षणाच्या माध्यमातून केला जाणार आहे. आता न्यास या सर्वेक्षणाकडून काही अपेक्षा आहेत का? तर हो. तर शासनाला या अपेक्षा आहेत की पहिली अपेक्षा अशी की अध्ययन निष्पत्ती ज्या काही विषयनिहाय आणि वर्गनिहाय ठरवून दिलेल्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त कराव्यात, ही एक सर्वसामान्य अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा आहे वर्ग आंतरक्रिया ही सक्षम बनवणे. आपण पाहतोय की वर्गांतर्गतली जी काही आंतरक्रिया चालते ती अधिकाधिक त्याला चालना मिळावी आणि ती सक्षम व्हावी, हा एक प्रामाणिक अपेक्षा या पाठीमागे आहे. तिसरी एक अपेक्षा आहे की अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेदरम्यान जे काय अध्ययन अभिगम असतात, अप्रोच असतात यांची ओळख शिक्षण व्यवस्थेतील घटकांना होणं अभिप्रेत आहे. त्यानंतर जी महत्त्वाची अपेक्षा आहे तर शैक्षणिक गुणवत्ता जर आपल्याला विकसित जर करायची असेल तर या शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासाठी आपल्याला कृतीपूर्ण योजनासुद्धा आखणं या अभिप्रेत आहेत. मग ह्या कृतीपूर्ण योजनेसाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल याचाही विचार प्रत्येकाने आपण करणं अभिप्रेत आहे. नंतरची महत्त्वाची अपेक्षा आहे, जर या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्याला जी काही माहिती मिळणार आहे त्या माध्यमातून शिक्षक, आपल्याला जो काही शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांचं सक्षमीकरण कशा पद्धतीने करता येऊ शकते या संदर्भामध्ये पॉलिसी ही निश्चित करता येऊ शकते. मग या न्यास परीक्षेचा उद्देश नेमका काय आहे? आता मी तुम्हाला सांगितलं की हे एक सर्वेक्षण आहे, ही परीक्षा नसून एक चाचणी घेण्याचा मानस आहे. आता ही जी काही याचा पाठीमागचा उद्देश आहे, ही जी चाचणी आहे ही शिक्षकाची चाचणी नाही आहे किंवा शिक्षकाच्या अध्यापनाची सुद्धा चाचणी नाही आहे किंवा अध्यापनाची गुणवत्तेचं मूल्यमापन करावं हे यामध्ये अभिप्रेत नाही. चाचणीची रचनाच विद्यार्थ्यास कशाचं ज्ञान आहे, त्याची समज नेमकी किती आहे आणि त्याला जे प्राप्त ज्ञान आहे ते विविध संदर्भाने तो ज्ञान प्रयुक्त करण्यास तो विद्यार्थी सक्षम आहे का याचा अध्ययन करण्यासाठी आहे. म्हणजे आता आपल्याला एक लक्षात आलं की हे जे काही सर्वेक्षण आहे
हे काही आपली परीक्षा वगैरे काही नाही आहे, तर हे एक अध्ययनासाठी केलेली महत्त्वाचं एक सर्वेक्षण आहे. आता हे माध्यम कोणत्यामध्ये, न्यासचं माध्यम कोणत्यामध्ये असणार आहे, तर यामध्ये जसं इंग्रजी आहे, हिंदी आहे, त्याचबरोबर उर्दू माध्यम आहे आणि राष्ट्रीय ज्या काही भाषा आहेत, ज्या काही राजभाषा राष्ट्राच्या आपल्या काही राजभाषा आहेत 22, तर त्या 22 म्हणजेच राज्याच्या प्रत्येक राजभाषा आहेत, तर त्या भाषेमध्ये याचं माध्यम उपलब्ध आहे. म्हणजे एकंदरीत ह्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहीत, एकंदरीत ह्या गोष्टी आपल्या सर्वांना माहीत झाल्या. आता इथं महत्त्वाचं असतं की इयत्ता 3री, इयत्ता 5वी, इयत्ता 8वी आणि इयत्ता 10वीच्या साठी ही चाचणी आपली घेतली जाणार आहे आणि त्यासाठी काही शाळा यासाठी निवडल्या जाणार आहेत. मग जेव्हा आपल्याकडे 12 तारखेला जेव्हा न्यास परीक्षा आपण देऊया, न्यास ही चाचणी देऊया, या चाचणीच्या जेव्हा चाचणी तुमच्या समोर येईल तेव्हा जो काही पहिलं पेज येईल, तर त्या पहिल्या पेजवर आपल्याला काही सर्वसामान्य माहिती ही भरणं अपेक्षित आहे. आता ही माहिती कोणती असेल, तर शाळेचा युडॅस क्रमांक. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शाळेचा युडॅस क्रमांक माहीत असणं अभिप्रेत आहे. मग ते शिक्षक किंवा मुख्याध्यापकांकडून आपण ते माहीत करून घ्यावा. क्षेत्र कोड, ग्रामीण किंवा शहरी आपण आहोत ते आपल्याला माहीत असतं. स्कूल मॅनेजमेंट कोणतं आहे, गव्हर्नमेंटची शाळा आहे का गव्हर्नमेंट ॲडेड शाळा आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. लिंग कोणतं आहे, म्हणजे आता विद्यार्थ्याचा लिंग तो मुलगा आहे का मुलगी आहे. दिव्यांग प्रकार तो CWSN आहे का, तो कोणत्या प्रकारचा आहे, येस किंवा नो या संदर्भामध्ये. आणि विद्यार्थ्याचा रोल क्रमांक, त्याचा जातीचा प्रवर्ग, उदाहरणार्थ SC आहे, ST आहे, OBC आहे, जनरल आहे, याला प्रत्येकाला एक क्रमांक दिलेला आहे आणि त्याच्यासमोर एक रखाना दिलेला आहे. मग यापैकी जो लागू तुम्हाला जो रखाना असेल किंवा जो लागू बाब असेल, त्या रखान्यामध्ये त्या समोर दिलेला जो काही चौकोन असेल त्याचा तो क्रमांक, त्या बाबीचा क्रमांक त्या रखान्यामध्ये लिहिणं अपेक्षित असतं. विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि स्टेट नेम, राज्याचं नाव, जिल्हा व राज्य संकेतांक इत्यादीची काही माहिती आहे, तर ती माहिती त्यामध्ये भरणं अपेक्षित आहे. ह्या सर्व ज्या नोंदी आहेत ह्या महत्त्वपूर्ण आवश्यक नोंदी आहेत. शक्य याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या नोंदी केवळ इंग्रजी भाषेमध्येच त्यामध्ये लिहिणं अभिप्रेत आहे. सर्व संकेतांक जे तुम्ही लिहिणार असाल तर ते आंतरराष्ट्रीय अंकामध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्यासोबत एक पेन असावी, ती काळी किंवा काळा किंवा निळा पेन असावा. एक दोन पेन तर किमान आपल्यासोबत असणं अपेक्षित आहे. पेन्सिल असावी, खोडरबर किंवा ज्याला आपण इरेजर म्हणतो ते पण असावं. आणि तुमच्या समोर जे काही विद्यार्थ्यांना प्रश्नाचं जे काही प्रश्न दिलेले आहेत त्याचे जे काही पर्याय दिलेले आहेत, तर ह्या पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करून योग्य पर्यायाला त्या ठिकाणी गोल करणं हे अभिप्रेत आहे. इयत्ता 8वीसाठी चाचणी पुस्तिकेसोबतच OMR सीट ही पण सुद्धा असणार आहे. त्यामुळं योग्य प्रश्नाच्या योग्य क्रमांकालाच गोल करणं हे आपल्याला अपेक्षित आहे. तरीही काही आपल्या जर काही विद्यार्थी मित्रांना काही शंका जर राहिल्या असतील, तर त्या शंका तुम्ही प्रामुख्यानं आपल्याला जे काही क्षेत्रीय अन्वेषक असतील तर त्या क्षेत्रीय अन्वेषकांना तुम्ही विचारू शकता. माझ्या स्क्रीनवर तुम्हाला एक हे दिसत आहे बघा, असेसमेंट फ्रेमवर्क फॉर NAS 2021. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं इयत्ता 8वी संदर्भामध्ये आपण NAS चाचणीच्या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत. इयत्ता 8वीसाठी जे सब्जेक्ट्स आहेत प्रामुख्यानं 4 विषय हे या परीक्षेसाठी म्हणजे चाचणीसाठी आहेत. लँग्वेज, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल सायन्स म्हणजे भाषा विषय, आधुनिक भारतीय भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे प्रामुख्यानं 4 विषय आहेत. आणि याचे जे काही इयत्ता 8वीसाठी हे 4 बुकलेट्स त्या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 60 ॲटम्स म्हणजेच प्रश्न, ॲटम म्हणजे प्रश्न, आपल्याकडे इयत्ता 8वीसाठी 60 प्रश्न असणार आहेत. आणि याचे एका प्रश्नासाठी 1 गुण म्हटल्यानंतर 60 प्रश्न आणि 60 गुणासाठी असणार आहेत. आणि हे 60 प्रश्न आपण 120 मिनिटामध्ये त्या ठिकाणी ते सोडवणं आपण अभिप्रेत आहे. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे की इयत्ता 8वीसाठी आपण जे काही 4 बाबी या ठिकाणी नमूद म्हटलं होतं, ह्या 4 गोष्टी म्हणजे 4 विषय हे आपण लक्षात ठेवणं अभिप्रेत आहे.
आता इयत्ता 8वीची जी न्यास 2021 परीक्षेचं स्वरूप नेमकं काय असणार आहे, तर स्वरूपमध्ये जेव्हा 8वीचे जेव्हा आपण विचार करणार आहोत, मी तुम्हाला आत्ता सांगितलं मित्रांनो, याच्यामध्ये विषय 4 आहेत. या ठिकाणी हे जे काही विषय दिलेले आहेत, ही थोडीशी इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. मराठी आहे, गणित आहे, त्या ठिकाणी सामाजिक शास्त्र आहे, विज्ञान आहे आणि यासाठी प्रामुख्यानं या ठिकाणी गुण दिलेले आहेत. त्याचबरोबर गुण जे आहेत तर ते गुण आहेत 60 गुण आहेत. 120 मिनिटासाठीची याची वेळ आहे आणि प्रश्नसंख्या ही प्रामुख्यानं 60 आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला आता लक्षात आलं असेल मित्रांनो, की इयत्ता 8वीचा जेव्हा आपण विचार करणार आहोत, तर इयत्ता 8वीसाठी ही 60 गुणांची ही चाचणी आपल्याला सोडवायची आहे. माझ्या ज्या स्क्रीनसमोर तुम्हाला दिसत आहे की असेसमेंट डिझाईन ग्रेड 8. आता 8वीला नेमकी भारांश नेमकं कसं असणार आहे मी तुम्हाला आता सांगितलं. त्याचबरोबर याच्यामधले नेमके सेट कसे तुम्हाला सांगितलं आता मित्रांनो, की 4 सेट असणार आहेत. तर 4 सेट कोणते आणि कोणते विषय आहेत आणि ते कशा पद्धतीचे, थोडंसं यावर आपण सविस्तर चर्चा करू. आता विषय आहेत तर आपल्याला 4 विषय आहेत आणि पहिला जर सेटचा जर आपण अभ्यास पाहिला तर आपल्याला 4 सेट आहेत. तर त्यातला पहिला सेटचा आपण थोडंसं विचार करूया. आता इयत्ता 8वीसाठी सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2. आता या ठिकाणी इयत्ता 8वीसाठी तुम्हाला 4 जे काही सेट असतील तर त्या 4 सेटमध्ये प्रत्येक सेटमध्ये फक्त 2च विषयाच्या चाचणीच्या परीक्षा त्या ठिकाणी चाचणीचे प्रश्न असणार आहेत आणि ते तुम्हाला सोडवायचे आहेत. या ठिकाणी मॉड्युलर मॅट्रिक्स डिझाईन नावाची एक पद्धत वापरली आहे, जी की आंतरराष्ट्रीय पिसाची चाचणी असेल किंवा टीम्स चाचणी असेल या परीक्षेमध्ये वापरली जाते. म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला विषयाचा 4ही विषयाचा अभ्यास करायचा आहे, परंतु तुम्हाला जे काही सेट येणार आहेत तर त्या सेटमध्ये प्रामुख्यानं तुम्हाला 2च विषय हे चाचणीसाठी सोडवण्यासाठी येणार आहेत. आता आपण पहिल्या चाचणीचा विचार म्हणजे पहिल्या सेटचा आपण विचार करूया. बघा, पहिल्या सेटमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर सब्जेक्ट 1 हा लँग्वेज ए आहे. याचे 30 प्रश्न आहेत. त्यामध्ये 24 प्रश्न न्यू असणार आहेत आणि 6 प्रश्न अँकरचे असणार आहेत. आणि सब्जेक्ट 2 मध्ये मॅथमॅटिक्स ए, त्याला न्यू प्रश्न आहेत 24 आणि अँकरचे प्रश्न आहेत 6. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर पाहिलं असेल 30 आणि 30 60. म्हणजे तो एका विद्यार्थ्याला ए नावाचा सेट, उदाहरणार्थ ए नावाचा सेट, ए नावाचा विद्यार्थी असेल तर त्याला उदाहरणार्थ पहिला सेट गेला, बीच्या विद्यार्थ्याला दुसरा सेट गेला, सीचा विद्यार्थ्याला तिसरा सेट गेला आणि डीच्या विद्यार्थ्याला चौथा सेट गेला. उदाहरणार्थ ए नावाचा जो विद्यार्थी आहे जर त्याला जर पहिला सेट जर गेलेला असेल तर त्याला लँग्वेजचे 30 प्रश्न आणि मॅथमॅटिक्सचे हे 30 प्रश्न, एकूण हे 60 प्रश्न सोडवायचे आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की जे स्क्रीनवर जो सेट क्रमांक 1 मध्ये अँकर दिसत आहे बघा, 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये, हे जे अँकर नेमकं काय, अँकरची संकल्पना नेमकी काय, याच्या पाठीमागे आपण थोडासा 2 व्ह्यूज या पाठीमागे आहेत. तर पहिला व्ह्यू आहे की या 4ही सेटमध्ये अँकरचे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ पहिल्या याच्यामध्ये बघा 6 प्रश्न आहेत, दुसऱ्या सेटमध्ये 6 आहेत, तिसऱ्या सेटमध्ये 6 आहेत आणि चौथ्या सेटमध्ये 6 आहेत. म्हणजे यामध्ये प्रत्येक सेटमध्ये अँकरचे प्रश्न आहेत. त्या ठिकाणी आता आपण पाहूया की म्हणजे हे जे काही पहिला व्ह्यूचं आहे अँकरचा, तर हे जे काही अँकरचे प्रश्न असतील तर ते अँकरचे प्रश्न हे इतर सुद्धा सेटमध्ये हे कॉमन असतील. म्हणजे उदाहरणार्थ लँग्वेजचा जेव्हा आपण इथं अभ्यास करूया, अँकरचे 6 प्रश्न असतील. आता लँग्वेजचा ज्या सेटमध्ये जो काही प्रश्न, उदाहरणार्थ सेट 3 मध्ये लँग्वेज बी आहे, आता याच्यामध्ये अँकरचे प्रश्न असतील. लँग्वेज इथे या ठिकाणी आहे तर इथे 6 प्रश्न आणि म्हणजे सेट क्रमांक 3 आणि सेट क्रमांक 1 यामधले जे काही अँकरचे प्रश्न हे प्रामुख्याने समान असतील. इयत्ता 3री आणि 5वीसाठी हे सर्व विषय, उदाहरणार्थ 3ही विषय त्यांच्यासाठी कॉमन आहेत. फक्त इयत्ता 8वी आणि इयत्ता 10वीला फक्त 2-2 विषय, हे जे काही 4 विषय असतील, 8वीसाठी 4 विषय आणि इयत्ता 10वीसाठी 5 विषय, 5 विषयापैकी त्यांना 2 विषय सोडवायचे आहेत. आता 8वीचा आपण इथे विचार करतोय तर 8वीचे 2च विषय सोडवायचे. सेट क्रमांक 1 मध्ये 6-6 हे 12 हे अँकरचे प्रश्न असतील आणि उदाहरणार्थ ज्या ए विद्यार्थ्याला जर पहिला सेट मिळाला असेल तर हे अँकरचे प्रश्न हे सुरुवातीला असण्याची शक्यता जास्त आहे. हा पाठीमागचा म्हणजेच काय, अँकरचे मध्ये जे काही 4 इतर सेट असतील तर त्या सेटमध्ये अँकरचे प्रश्न हे समान असतील त्या विषयाच्या अनुषंगाने. दुसरी गोष्ट, न्यास 2017 मध्ये 2017 व न्यास 2021 याची त्या विषयनिहाय, त्या वर्गनिहाय
आपल्याला कम्पेअर केलं जाणार आहे. मग त्यामुळे सुद्धा न्यास 2017 मध्ये आलेले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न न्यास 2021च्या परीक्षेमध्ये जसे आला तसे किंवा सारखे किंवा कॉमन असू शकतात. त्यामुळे हा दुसरा व्ह्यू आहे. जर अँकरचे प्रश्न जर त्यांना जर कम्पेअर, कारण शासनाचा हा पण एक मानस आहे की 2017 मध्ये नेमकी काय एकंदरीत त्याचं कम्पेअर म्हणजे त्या कम्पेअर करण्याचा विचार आहे. त्यामुळे ते न्यास 2017चे प्रश्न आणि आताचे प्रश्न या 2021 मध्ये हे सारखे असू शकतात, कॉमन असू शकतात. त्यामुळे इथं महत्त्वाची गोष्ट येते की न्यास 2017च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास आपण खूप चांगल्या पद्धतीनं करणं अभिप्रेत आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पहा, म्हणजे ही गोष्ट लक्षात घेणं तुम्ही महत्त्वाचं आहे. जसं उदाहरण लँग्वेज ए जसं आपण पाहिलं याच्यामध्ये न्यू नावाचं एक ऑप्शन म्हणजे न्यू दिसत आहे आणि न्यूमध्ये हे 24 प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे एकंदरीत एका सेटमध्ये जर 30 ते 30 आणि 30 60 प्रश्न आपल्याला आहेत तर हे न्यू आहे. तर न्यूमध्ये प्रत्येक सेटमध्ये न्यू तुम्हाला दिसत आहे. म्हणजे हे सर्व प्रश्न हे उदाहरण लँग्वेजचे 24 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे 24 प्रश्न हे नवीन असणार आहेत. आता सेट क्रमांक 2 मध्ये मॅथमॅटिक्स बी आहे आणि त्यामध्ये न्यू दिलेलं आहे. यामध्ये पहिल्या सेटचे वेगळे प्रश्न असतील, दुसऱ्या सेटचे वेगळे असतील किंवा अन्य काही सेटमध्ये जर तो विषय असेल तर त्याचे प्रश्न हे वेगळे असतील. फक्त अँकरचेच प्रश्न कॉमन असतील आणि इतर सेटमधले बाकीचे सर्व प्रश्न हे प्रामुख्यानं न्यू असतील. हे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. आता न्यास परीक्षेचं स्वरूप जेव्हा आपण समजून घेतो आहे तर न्यास प्रश्न नेमकं न्यासचे प्रश्न नेमके कसे असतील. आता एकंदरीत आपल्या लक्षात आला की इयत्ता 8वीचा जेव्हा विचार करतोय, इयत्ता 8वीचा आपण जेव्हा विचार करतोय त्यामध्ये 60 प्रश्न आहेत, 4 विषय आहेत, भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र आणि 60 गुणांक आहेत. 100 म्हणजे 60 प्रश्न 120 मिनिटामध्ये आपल्याला प्रामुख्याने सोडवायचे आहे. आता प्रश्नाचं स्वरूप नेमकं कसं असेल तर हे सर्व प्रश्न तुमच्या असणार आहेत तर ते अध्ययन निष्पत्तीवर असणार आहेत. मग प्रत्येक आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक विषयाच्या अध्ययन निष्पत्ती ह्या आपण निश्चित करून दिलेल्या आहेत. वर्गनिहाय आणि विषयनिहाय ह्या अध्ययन निष्पत्ती निश्चित आहेत. मग त्या अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण केला पाहिजे. आणि एकदा आपण अध्ययन निष्पत्तीचा थोडंसं पाहिल्या, कोणती अध्ययन निष्पत्ती आहेत, कशा पद्धतीने आहेत, कोणत्या वर्गासाठी म्हणजे कोणत्या वर्गाची कोणती अध्ययन निष्पत्ती आहे आणि विषयाची आहे. त्यामुळे हे 4 विषयाच्या अध्ययन निष्पत्ती तुम्ही त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यातले जे प्रश्न असतील हे विचारप्रवर्तक प्रश्न असतील आणि विचार प्रक्रियेला चालना देणारे प्रश्न असतात. आता जेव्हा प्रकार आपण पाहत असतो, निम्नस्तरीय प्रश्न असतात आणि उच्चस्तरीय प्रश्न असतात. बघा आता या परीक्षेमध्ये निम्नस्तरीय प्रश्न शक्यतो टाळले जातात आणि उच्चस्तरीय प्रश्न असतात. कारण उच्चस्तरीय प्रश्न विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेला हे चालना देणारे असतात. त्यामुळे शक्यतो या परीक्षेतील सर्व प्रश्न हे विचार प्रक्रियेला चालना देणारे असू शकतात. म्हणजे त्यांचं विचार करूनच त्या प्रश्नांचं त्याचं उत्तर लिहिणं अभिप्रेत आहे. बघा नंतरची गोष्ट, हे सर्व प्रश्न तर्काधिष्ठित प्रश्नरचना असते. सॉरी प्रत्येक प्रश्नामध्ये तर्क असू शकतो किंवा तर्काधिष्ठित प्रश्नरचना त्या ठिकाणी केलेली असते आणि त्या प्रश्नाचे जे काही पर्याय सुद्धा असतात हे पर्याय सुद्धा हे तर्कसंगत असतात. त्यामुळे याचा सुद्धा आपण विचार करणं अभिप्रेत आहे. आता या न्यास परीक्षेतली आपण म्हणतो की हे उपयोजनात्मक असतात प्रश्न, त्याला आपण ॲप्लिकेशन म्हणतो. म्हणजेच नेमकं काय तर प्रश्नाचं स्वरूप हे सामान्य आणि पारंपरिक प्रश्नापेक्षा थोडंसं वेगळं असतं. आता आपण सर्वसामान्य आपण काय करतो, सहज आपण ते प्रश्न जेव्हा आपण पाठ्यपुस्तकाखालचे किंवा वरचे जे काही प्रश्न सोडवतो हे आपल्याला एक सामान्य किंवा पारंपरिक प्रश्नासारखे असतात. परंतु या परीक्षेमध्ये तुमच्या व्यावहारिक आणि जीवनामधच्या संबंधित त्या प्रश्नाचा चांगला उपयोग तुम्ही कसा करू शकणार आहेत तर या संदर्भातले उपयोजनात्मक त्यालाच आपण ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न असं म्हणत असतो. हे जे प्रश्न असतील हे प्रश्न आपल्या व्यावहारिक आणि जीवनाशी संबंधित असतील किंवा त्यांची सांगड घातलेली असेल. आता हे जे काही न्यासमधले जे काही प्रश्न असणार आहेत तर हे प्रश्न विविधांगी असणार आहेत. उदाहरणार्थ कसं, परिच्छेदावर आधारित एखादा परिच्छेद दिला जाईल आणि त्या परिच्छेदावर आधारित काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिणं अभिप्रेत आहे. भीतीपत्रक असेल किंवा दिनदर्शिका दिलेली असेल किंवा एखादी जाहिरात दिलेली असेल किंवा एखादं वर्तमानपत्र तुम्हाला तिथं दिलेलं असेल किंवा एखादी कार्यक्रम पत्रिका दिलेली असेल किंवा एखादं चित्र दिलेलं असेल
किंवा एखादा पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा असा असू शकेल किंवा अन्य बाबी इत्यादी बाबीवर आधारित हे प्रश्न असणार आहे. त्यामुळे हे प्रश्न विविधांगी असणार आहेत. याचा सराव सुद्धा आपण करणं अभिप्रेत आहे. यामधले जे शक्यतो पर्याय हे प्रामुख्याने सकारात्मक असणार आहेत आणि प्रत्येक पर्यायामध्ये एक विशिष्ट घनिष्ठ संबंध असणार आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेणं अभिप्रेत आहे. आता या चाचणीमधील सर्वसामान्य विद्यार्थ्याला सहज सोडवता येतील अशीच प्रश्नरचना असते आणि याची काठिण्य पातळी सुद्धा सर्वसामान्य विद्यार्थ्याला सोडवता येईलच असे असते. आपल्याला वाटतं की एखादी परीक्षा असते न्यास परीक्षा म्हणजे खूप अवघड आहे, अजिबात नाही आहे. कारण त्या वर्गाच्या त्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीवर ते आधारित आहे. म्हणजे एखादा वर्ग जर घेतला, येता आपण 8वीचा वर्ग घेतो आहे, तर 8वीच्या विद्यार्थ्याला जे काही येणं अपेक्षित आहे तेवढीच त्याची काठिण्य पातळी असणार आहे, हे इथं महत्त्वाचं आहे. वर्गनिहाय आणि विषयनिहाय निश्चित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्नाचं हे स्वरूप ठरवलं जाणार आहे. त्यामुळे आपण ह्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती ह्या काळजीपूर्वक थोड्याशा जर वाचल्या तर आपल्याला सहज प्रश्न हे सहज आपल्याला सोडवता येऊ शकतील. या प्रश्नांची भाषाशैली ही सहज, सरळ, ही सोपी असणार आहे. त्याचबरोबर या प्रश्नाचं स्वरूप म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या काही उच्च क्षमता आहेत, ह्या उच्च क्षमतेला कुठेतरी चालना देणारे आहेत. उदाहरणार्थ आता आपण जेव्हा विद्यार्थ्यांचं ज्ञान किती प्राप्त केलं आहे, तर त्याने किती विद्यार्थ्याला संश्लेषण करता येतं का, त्याला विश्लेषण करता येतं का, त्याला उपयोजन करता येतं का, त्याला कौशल्याचा वापर करता येतो का, तार्किक चिंतन करता येतं का, त्याला मूल्यमापन करता येतं का, त्याला तुलना करता येते का, ह्या ज्या काही क्षमता आहेत वर्गनिहाय विषयनिहाय ठरवलेल्या, ह्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्या आहेत की नाही हे समजून जर घ्यायचं असेल, याचं मूल्यमापन करायचं असेल, तर हे त्या अनुषंगाने बनवलेले प्रश्न हे प्रामुख्याने असतात. म्हणजेच नेमकं काय, या सर्व प्रश्नाचं स्वरूप आपण समजून घेणं अपेक्षित आहे. या प्रश्नाची आपण टेक्निक समजून घेणं अपेक्षित आहे आणि टेक्निक आणि प्रश्नाचं स्वरूप आपण जर समजून घेऊन या परीक्षेला जर सामोरे जर गेलो तर नक्कीच आपण या परीक्षेमध्ये 100% आपण यशस्वी होऊ याची खात्री आज तुम्हाला येऊ शकेल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर एक आपण आता भाषेचा विषय थोडासा आपण विचार करूया. आता आपल्यासमोर 1 ते 5 खाली एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यामध्ये काही प्रश्न या उतार्याच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. आपण म्हणलो प्रश्न हे विविधांगी असतात, म्हणजे एखादा परिच्छेद असू शकतो किंवा एखादा उतारा असू शकतो आणि त्यावर आधारित हे काही प्रश्न असू शकतात. आता आपण इयत्ता 8वीचा एक इथं समोर माझ्यासमोर एक उतारा आहे, तो मी उतारा वाचतो आणि त्या उतारावर तुम्हाला सहज लक्षात येऊ शकतं. उतार्यामध्ये आज 31 डिसेंबर श्रुती जरा नाराजीनच घरी आली. त्याचं कारणही तसंच होतं. वर्गात तिच्या मॅडमनी तिला नववर्षाचा संकल्प विचारला. इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगताना न आल्यामुळे ती नाराज झाली. तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आईबरोबर मावशीकडे गेली. मावशीकडे तिच्या मावशी मावस बहिणीचा वाढदिवस होता. झकास बेत होता. गुलाबजाम, केक, कचोरी आणि पुलाव सगळं श्रुतीच्या आवडीचं. पण तिनं एक गुलाबजामुन खाला आणि डिश बेसिनमध्ये ठेवून दिली. मावशीने बघितलं श्रुती उपाशी राहील म्हणून तिच्या आईच्या कानावर घातलं. घरी आल्यावर आई श्रुतीला खूप रागवली. खायचं नव्हतं तर डिश मला का आणून दिली नाहीस, वगैरे वगैरे. मला नाही त्यातलं काही आवडलं, श्रुती रागातच म्हणाली. एव्हाना बाबाही आले. तेही श्रुतीला रागावले आणि समजावलं सुद्धा. खट्ट मनानं श्रुती खुर्चीत मान खाली घालून बसली होती. दूरदर्शनवर बातम्या सुरू होत्या आणि श्रुतीचे बाबा बातम्या ऐकत होते. श्रुतीने सहज बघितलं. दूरदर्शनवर दाखवलेली मेळघाटातील कुपोषित बालकं तिनं बघितली आणि लगेच विचारलं, बाबा ही बालकं अशी वाळलेली का आहेत हो? बेटा, त्यांना पुरेसं जेवण मिळत नाही, त्यामुळे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स त्यांना मिळत नाहीत म्हणून ती अशी वाळलेली आहेत, बाबांनी सांगितलं. एवढ्यात आई बाहेर येत म्हणाली, आणि ज्यांना जेवायला मिळतं ते टाकून देतात. श्रुती, अगं असं जेवण टाकून देऊ नये. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आज किती अन्न पाण्यात टाकलं आणि त्यात किती लोक जेवू शकतात याचा केटरिंगवाला बोर्ड लावतो. बाबा म्हणाले. श्रुती उत्साहानं उडी मारून आईला म्हणाली, आई नववर्षाचा संकल्प सुचला ग, मी यापुढे कधीही पाण्यात अन्न टाकणार नाही. असा हा उतारा आहे आणि या उतार्यावर आधारित आपण आता प्रश्न बघूया. यातला पहिला प्रश्न आपण वाचूया. बघा,
दूरदर्शनवर दाखवलेली मेळघाटातील रिकामी जागा बालकतीनं बघितली. पर्याय क्रमांक 1 वाळलेली, 2 कुपोषित, 3 उपाशी असलेली आणि 4 शाळेत जाणारी. आपला जो काही परिच्छेद असेल तर त्या परिच्छेदामध्ये जो काही आपल्याला तर वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं की दूरदर्शनवरची बातमी दाखवली होती. त्या दूरदर्शनच्या बातम्यामध्ये कुपोषित बालकं ही तिनं पाहिली होती. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना मग या पर्याय क्रमांक 2 मध्ये हे कुपोषित बालकं आहेत. मग याचा जो काही पर्याय क्रमांक 2 आहे कुपोषित हा तिथं आपण सिलेक्ट करणं आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. 2 गुलाबजाम, केक, रिकामी जागा, सगळं श्रुतीचा आवडीचं. पर्याय क्रमांक 1 कचोरी आणि समोसा, पर्याय क्रमांक 2 कचोरी आणि पुलाव, पर्याय क्रमांक 3 कचोरी आणि भज्जी आणि पर्याय क्रमांक 4 कचोरी आणि वडापाव. आता जेव्हा तुम्ही परिच्छेद वाचाल तेव्हा लक्षात येईल की जेव्हा श्रुती वाढदिवसाला गेली होती आणि त्या ठिकाणी कोणता बेत होता बरं? गुलाबजामुन, केक, कचोरी आणि पुलाव. हे आपण आपण परिच्छेदामध्ये वाचलं. मग या ठिकाणी कोणतं असेल? गुलाबजाम, केक, कचोरी आणि पुलाव. मग आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे तर 2 ला आपण त्या ठिकाणी राईट करूया. आता आपण थोडंसं वरी जाऊया, म्हणजे थोडंसं खाली आणि तिसरा क्रमांक प्रश्न वाचूया. श्रुतीने 9 वर्षाचा कोणता संकल्प केला? आपण जेव्हा परिच्छेद आपण पाहणार आहोत या परिच्छेदामध्ये बघा याचं उत्तर दिलेलं आहे. एकदम या परिच्छेदाचे तुम्ही जर शेवटची जर तुम्ही ओळ जर पाहिली असेल तर श्रुतीने कोणता संकल्प केला होता बघा? पाण्यात अन्न टाकणार नाही. मग पाण्यात अन्न टाकणार नाही हा जो काही श्रुतीने संकल्प केला होता मग या पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक भुकेल्याला अन्नदान करणार, आवडीनं गुलाबजाम खाऊन डिश बेसिनमध्येच ठेवून देणार, 3 वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करणार आणि 4 कधीही पाण्यात अन्न टाकणार नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा जो काही श्रुतीनं दिलेला आहे तर तो पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. वाया जाणारे अन्न फेकून देण्यापेक्षा रिकामी जागा द्यावे. बघा 1 कुत्र्या आणि गाईला, 2 गरजू आणि भुकेलेला, 3 कचरा आणि कुंडीत टाकून द्यावं किंवा 4 अन्न गोळा करणाऱ्याला द्यावं. आता आपण काय करू शकतो बघा? हा आता एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. वाया जाणारं अन्न आपण फेकून देण्यापेक्षा जर आपण हे अन्न कुत्रे आणि गायला तर टाकू शकतो, परंतु जर मग याच्यामध्ये गरजू आणि जर भुकेल्याला आपण जर दिलं मग त्याच्यामध्ये प्राणी पण असू शकतात. मग ते कुत्रे असतील, मांजरं असतील किंवा अन्य कोणताही प्राणी असू शकेल किंवा मनुष्य प्राणी सुद्धा असू शकतो. मग ज्यांना गरज आहे, जे भुकेले आहेत तर त्यांना जर आपण जर अन्न जर दिलं तर त्याचा सर्वोत्तम उपयोग होऊ शकतो. कचरा कुंडी टाकून दिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच एकंदरीत पर्याय क्रमांक 2 हे आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. 5वा बघा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 5 मेळघाटातील कुपोषित बालके वाळलेली आहेत कारण. आता इथं कारण विचारलं आहे. ती सतत आजारी असल्यामुळे, 2 सकस आहार मिळत नसल्यामुळे, 3 जन्मजात कुपोषित असल्यामुळे किंवा त्यांना जेवण मिळत नसल्यामुळे. तर या ठिकाणी आपण पाहतलं कुपोषणाचं प्रमाण का वाढतं? त्याला प्रोटीन्स एकतर अन्न मिळत नाही आणि दुसरी गोष्ट प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे जे काही सकस आहार आपण असतो तर ते सकस आहार हा विद्यार्थ्यांना मिळत नाही, त्यामुळे ते कुपोषित होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक हा 2 आहे. सकस आहार मिळत नसल्यामुळे हा आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. हे काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले. आता भाषेविषयाच्या पुढे आपण थोडंसं गणित विषयाकडे जाऊया. बघा गणित विषयामध्ये एका पुस्तकाची दररोज 12 पाने वाचल्यास रोशनला ते पुस्तक वाचण्यास 9 दिवस लागतात, तर त्याच पुस्तकातील दररोज 18 पाने वाचल्यास त्याला ते पूर्ण पुस्तक वाचण्यास किती दिवस लागतील? पर्याय क्रमांक 1 12 दिवस, पर्याय क्रमांक 2 8 दिवस 18 दिवस आणि पर्याय क्रमांक 3 6 दिवस आणि पर्याय क्रमांक 4 8 दिवस. आता इथं प्रश्न आपण कोणताही असो, मग तो कोणत्याही विषयाचा असो, तो प्रश्न आपण नीट समजून घेतला पाहिजे. आणि गणिताचा जर आपण विचार केला तर गणितामध्ये काही बाबी आपण विचारात घेणं अपेक्षित आहे.
पर्याय कट नावाची एक पद्धत आहे, ती सुद्धा आपण वापरली पाहिजे आणि काही ट्रिक्स आहेत गणितातल्या, त्या ट्रिक्स किंवा टेक्निक्स आपण वापरल्या पाहिजेत. आता एक पुस्तक वाचण्यासाठी बघा, एक पुस्तक आहे, दररोज 12 म्हणजे एका दिवशी 12 पेज वाचले तर ते 9 दिवसात पूर्ण होतं. म्हणजे इथं काय करावं लागेल, 12 गुणिले 9 जर केलं आपण, तर 12 गुणिले 9 झाले केले 12 9 1800. म्हणजे एकंदरीत एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाची एका दिवशी 12 पानं जर वाचली तर 9 दिवशी पूर्ण होतं. म्हणजे त्या पुस्तकाची पृष्ठ आहेत 108 आहेत. मग आपल्याला एवढं लक्षात आलं की पुस्तकाची पृष्ठ 108 आहेत. मग आता आपल्याला पहा, आपण जे पर्याय जे आपण पाहूया, म्हणजे 12 गुणिले जेव्हा 8 आपण केलं 108 दर्शे. आता 12 काय होतील बघा, जर एका दिवशी 12 जर असतील तर 9 दिवस लागतात. म्हणजे पर्याय क्रमांक जर पर्याय कट नावाची पद्धत वापरली, जर आपण 18 जर प्रत्येक दिवशी आपण 18 पृष्ठ वाचणार असू तर 9 दिवसापेक्षा कमीच वेळ लागणार आहे. हा एक कॉमन बात आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 12 आहे का, 12 दिवस लागतील का, कारण 9 पेक्षा कमी लागणार आहे, त्यामुळे हा पर्याय कट. पर्याय क्रमांक 2 18 लागणार आहेत का, पर्याय क्रमांक, कारण 9 तर 9 पेक्षा कमी लागणार आहे, त्यामुळे 18 पण पर्याय क्रमांक कट होतो. पर्याय क्रमांक 3 6 आणि पर्याय क्रमांक 4 ही 8 आहे. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी या 2 मध्ये उत्तर त्या ठिकाणी असू शकतं. मग आपण थोडंसं म्हणजे इथं विचार करणं, 12 9 18 दर्शे जर जेव्हा आपण विचार करतो तर बघूया ना, इथे 18 गुणिले 6 बघा किती येतात 108 आणि 18 गुणिले 8 जर आपण जर विचार केला तर 144 होतात. आणि पुस्तकात आपण म्हटलं होतं 12 गुणिले 9 12 9 18 दर्शे, म्हणजे पुस्तकाची 8 पेजेस असतील तर इथं 6, म्हणजे जर 18 गुणिले 6 108 दर्शे म्हणजे 108 उत्तर येतं. म्हणजे पृष्ठ हे प्रश्न क्रमांक 3 म्हणजे याचं जे उत्तर आहे, तर आपण इथं तो सिलेक्ट करूया. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे प्रामुख्यानं हे असेल. नंतरचा प्रश्न, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणाच्या जोड्या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या असतात? 1 पर्याय क्रमांक परस्पर कोटिकोण, परस्पर नंबर 2 परस्पर रेषीय जोडीतील कोण, 3 परस्पर पूरक कोण, 4 व्युत्क्रम कोण. आता बघा, एक तुम्हाला प्रामुख्याने समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि त्या चौकोनातल्या ज्या काही बाजू दिलेल्या आहेत एकंदरीत त्यांचे कोण तुम्हाला विचारलेले आहेत. आणि या ठिकाणी परस्पर कोण आहेत हे आपल्याला एवढं लक्षात या आकृतीवरून सहज लक्षात येतं. याच्यामध्ये परस्पर पूरक कोण आहेत ही याच्यामधला तिसरा क्रमांक 3चा जो काही उत्तर असेल हे परस्पर पूरक कोण आहेत, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 याला आपण सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. एक आयताकृती आकृती पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची आकृती योग्य राहील? आता खाली आकृत्या दिलेल्या आहेत बघा, तर त्यामधली पहिला पर्याय दिलाय त्रिकोण दिलाय, दुसरा पर्याय चौरस दिलाय, पर्याय क्रमांक 3 आयत दिलेला आहे आणि पर्याय क्रमांक 4 हे वर्तुळ दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाकडे पाहतो, निरीक्षण करतो, जर आयताकृती जर दिलेली असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुठंतरी आयत किंवा चौरस किंवा चौकोन याचा थोडं कुठंतरी भाग येतो. आणि या ठिकाणी बघा तुम्ही, तर एकंदरीत आकृती पाहत असताना आपण एकच भाग इथं थोडासा ॲड केला की ती आकृती पूर्ण होणार आहे. म्हणजे याच्यातून पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला चौकोन किंवा चौरस याच्या किंवा आयत याच्यामध्ये आपल्याला तो ॲड करणं अपेक्षित आहे. म्हणजे यामध्ये त्रिकोण हे ऑप्शन आपण इथं सहज पर्याय कटमध्ये बाजूला जातं आणि वर्तुळ हे ऑप्शन सुद्धा बाजूला जातं. इथं 2 पर्यायाचा इथं विचार करताय बघा. चौरस, आता जर चौरस जर इथं टाकला तर पूर्ण पक्क बरोबर व्यवस्थित बसतं, आयत टाकला तर तिथं कदाचित होणार नाही. त्यामुळे ही आयताकार, कारण आयताचीच आकृती आहे, आयताच्या आकृतीला काही भाग पूर्ण आपल्याला करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी चौरस हे उत्तर या ठिकाणी आपण हे होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याला आपण तो सिलेक्ट करूया, त्याला गोल करणं आपण अभिप्रेत आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. एका वर्तुळाकृती बागेत 14 मीटर लांबीच्या मध्यरेषेवर फुलझाडे लावलेली आहेत, तर त्या वर्तुळाकृती बागेचं क्षेत्रफळ किती असेल? आता एक वर्तुळ दिलेलं आहे बघा, हे तुमच्या समोर एक आकृती दिलेली आहे आणि वर्तुळाला एक त्रिज्या काढली होती आणि त्या त्रिज्येला प्रामुख्याने आता नाव वगैरे या ठिकाणी दिलेलं नाही. तर त्या वर्तुळा बागेमध्ये एक मध्यरेषा आहे. या मध्यरेषा ही कितीची आहे बघा, मध्यरेषामध्येच म्हणजेच तो एक वर्तुळाचा तो व्यास झालेला आहे. मग वर्तुळाचा व्यास किती आहे या ठिकाणी
14 मीटर आहे. एक ट्रिक्स आहे जे की या ट्रिक्समध्ये जसं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं तुम्हाला माहिती आहे की जे सूत्र विद्यार्थी मित्र तुम्हाला माहिती आहे. एक ट्रिक्स आहे, जर त्रिज्या उदाहरणार्थ जर 7 असेल तर व्यास किती असतो? 14 असतो. परी किती असतो? 44 असतो. आणि क्षेत्रफळ किती असतं? 154 असतं. एक ट्रिक्स होती, म्हणजे जर त्रिज्या 7 असेल तर व्यास 14 असतो, परीघ 44 असतो आणि त्रिज्या व्यास परीघ हे प्रामुख्यानं एकसारखे असतात. म्हणजे 2च्या पटीमध्ये असतील तर क्षेत्रफळ हे 4च्या पटीमध्ये बदलतं. म्हणजे या ठिकाणी जर त्रिज्या जर 7 असेल आणि व्यास 14 असेल आणि परीघ 44 असेल आणि क्षेत्रफळ 154 असतं, हिचं ट्रिक्स जर आपण पाहिलं तर सूत्र सुद्धा न वापरता आपल्याला सहज पद्धतीनं या ठिकाणी व्यास म्हणजेच एक जी बाग आहे, वर्तुळाकृती बाग आहे, त्याचं 14 मीटर म्हणजेच व्यास हा 14 मीटर आहे, तर त्याचं क्षेत्रफळ आपल्या खालच्या पर्यायामध्ये 154 असतं. मग आपण पर्याय वाचूया. पर्याय क्रमांक 1 49 चौरस मीटर, पर्याय क्रमांक 2 21 चौरस मीटर, पर्याय क्रमांक 3 154 चौरस मीटर, पर्याय क्रमांक 4 14 चौरस सेंटीमीटर. तर मग आपण या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक 3 154 चौरस मीटर याला आपण ॲड करणं, त्याला गोल करणं अपेक्षित आहे. म्हणजे या प्रश्नाचं पर्यायाला आपण निवड करणं अपेक्षित आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. एक मोटर 2 तासात 60 किमी प्रवास करते तर तिचा तासी वेग किती? आता हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न NAS 2017ची जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये प्रामुख्याने आला होता. बघा, पर्याय क्रमांक 1 120 किमी, पर्याय क्रमांक 2 60 किमी, पर्याय क्रमांक 30 किमी, पर्याय क्रमांक 4 आहे 20 किमी. जर एक मोटर 2 तासामध्ये 60 जाणार असेल तर एका तासामध्ये किती जाईल? बघा, 2 तासामध्ये 60 असेल तर एका तासामध्ये साधं सरळ सोपं जर आपण भागाकार केला तर आपल्या लक्षात येऊ शकेल की जर 2 तासामध्ये 60 असेल तर एका तासामध्ये 30 असेल. पर्याय क्रमांक इथं 3 आहे का 30 आहे का? ओके, डन. पर्याय क्रमांक 3 आपण तिथं सिलेक्ट करूया. म्हणजे या ठिकाणी खूप साधं सरळ सोपं, जर आपण 60ला जर 2 जर भागितलं म्हणजे तासी जर आपल्याला जर एका तासाचं काढायचं असेल तर हे 30 आहे. म्हणजे या ठिकाणी हे प्रश्न आपण राईट करूया. बघा, नंतरचे काही प्रश्न हे विज्ञानाच्या संदर्भात आहे. आपण भाषा विषय पाहिला, आपण गणित विषयाचे काही उदाहरणादाखल प्रश्न पाहिले आणि आपण आता काही विज्ञान विषयाचे काही म्हणजे उदाहरणादाखल प्रश्न पाहूया. बघा, जलचक्र यासाठी योग्य क्रम कोणता? आता जलचक्र आपल्याला विचारलंय. पर्याय क्रमांक 1 ढग, सूर्यप्रकाश, पाणी, वाफ, पाऊस. पर्याय क्रमांक 2 सूर्यप्रकाश, पाणी, वाफ, ढग, पाऊस. 3 बर्फ, वाफ, पाणी, सूर्यप्रकाश, ढग. 4 पाणी, बर्फ, पाऊस, वाफ आणि सूर्यप्रकाश. आपण जलचक्राचा जेव्हा आपण विचार करतो, मग जलचक्र कसं असतं बघा बरं. अगोदर सूर्याचा प्रकाश पडतो, तो प्रकाश पाण्यावर पडतो, पाण्यावर पडल्यानंतर त्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात आणि ढगाचा पाऊस पडतो. मग इथं साधं सोपं हे जलचक्राचं जे काही एक क्रमबद्ध त्याची रचना आहे ती लक्षात घेतल्यानंतर या पर्यायामधला पर्याय क्रमांक 2 जो आहे, पर्याय क्रमांक 2 हा त्या ठिकाणी सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. म्हणजेच नेमकं काय? पर्याय क्रमांक 2 काय होतो? सूर्यप्रकाश पडतो पाण्यावर, पाण्यावर पडल्यानंतर त्याची वाफ होते, त्याचे वाफेचे ढग बनतात आणि ढगानंतर पाऊस पडतो. हे प्रश्नाचं उत्तर. नंतरचा प्रश्न, नीलूने कपड्यावरील हळदीचा डाग साबणाने धुतला असता तो लाल झाला, असे का झाले? विद्यार्थी मित्रांनो, आम्ला आणि आमलारी हे तुम्ही भाग तुमच्या विज्ञानाच्या याच्यामध्ये शिकलेला आहेत, त्यामुळे थोडंसं पर्याय वाचूया. खूप साधं सरळ सोपं आहे. साबण लाल होता. आता हा साबण लाल होता का? ओके. 2 साबण हे कपडे स्वच्छ करते. 3 साबण हे अंमलारी आहे. 4 हळद हे अंमलारी आहे. आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक भाषेमध्ये साबण हा अंमलारी आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याला तुम्ही राईट करणं अपेक्षित आहे. बघा, पुढचा प्रश्न पाहूया. रेल्वेच्या रुळामध्ये थोडी फट ठेवण्याचं काय कारण असतं? पर्याय क्रमांक 1 रेल्वेचे रूळ लांब ठेवू शकत नाही म्हणून. 2 उष्णतेने रेल्वेचे रूळ आकुंचन पावतात म्हणून. 3 फटीमुळे रेल्वे रुळावरून वेगात धावू शकेल. किंवा 4 उष्णतेने रेल्वेचे रूळ प्रसरण पाहून वाकडे होऊ शकतात म्हणून. आता या ठिकाणी काय करायचं आहे?
प्रसरणाचा नियम हा लक्षात घ्यायचा आहे. आणि प्रसरणाचा नियम बघा, रेल्वेचे रूळ लांब ठेवू शकत नाही म्हणून. आता बघा, फट ठेवणं आणि लांब ठेवणं याच्यामधला काय फरक, थोडासा प्रसरणाचा नियम या ठिकाणी आपण लागू केला तर याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगताना बघा, फटीमुळे रुळावर वेगात धावू शकेल हे पण ते कारण होत आहे. प्रसरणाचा नियम हा प्रामुख्याने पर्याय क्रमांक 4 लागू होतो. रेल्वेचं जे काही उष्णतेने रेल्वेचं रूळ हे प्रसरण होऊन वाकडे होऊ शकतात. त्यामुळं प्रत्येक जो काही रुळाचे जे काही रूळ असतात त्यामुळे थोडीशी फट ठेवलेली असते. नंतरचा प्रश्न, तुम्ही घरी असता भूकंप झाला तर काय कराल? हा बघा, किती साधा सरळ सोपा प्रश्न आहे. एक, तुम्ही काय करू शकाल? बघा, तुम्ही घरी असता भूकंप झाला असता तर एक, भिंतीला चिकटून उभे राहिलं तर भिंतीला तर आपण जास्त शक्यता आहे की त्याच्यामध्ये सापडण्याची. 2, मदतीसाठी आरडाओरड करू, कारण सर भूकंप झाल्यानंतर सर्वांना त्याच्यामध्ये आहे त्यामुळे प्रत्येकजण तुम्हाला मदतीला येईलच असं नाही. 3, ताबडतोब मोकळ्या मैदानात जाऊ, हा पर्याय कुठेतरी आहे, कारण सर्वच त्याच्यामध्ये संकटात असल्यामुळे आपण आपला मार्ग शोधणं पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. आणि 4 पर्याय क्रमांक, फक्त एका ठिकाणी निश्चित उभं. एका ठिकाणी आपण निश्चित उभा जर राहिलो तर जे काही असेल तर हानी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक यामध्ये जो 3 आहे तर तो ताबडतोब आपण मोकळ्या मैदानात जाणं हे आपल्याला संयुक्तिक आहे त्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे हे प्रश्न राईट करणं अपेक्षित आहे. नंतरचा प्रश्न वाचूया. सूरजच्या शरीरात अजीवनसत्वाची कमतरता आहे तर त्याला खालील पैकी कोणता विकार असू शकतो? जेव्हा विज्ञानाचा हा प्रश्न आहे की अजीवनसत्वामुळे कोणते आजार होतात, तर आपल्या सर्वांना माहीत आहे की अजीवनसत्व हे प्रामुख्याने रात आंधळेपणा हा प्रामुख्याने भाग असतो. त्यामुळे जेव्हा पर्याय क्रमांक 1 बेरीबेरी, ॲनिमिया, रात आंधळेपणा आणि गलगंड, जेव्हा आपण ह्या प्रश्नाचे पर्याय वाचू तेव्हा पर्याय क्रमांक रात आंधळेपणा, पर्याय क्रमांक 3 आपण तो सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, पुढचा जेव्हा प्रश्न वाचूया त्यामध्ये खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे? आता एखादी कृती तुम्ही करतायत, आता काय दिलेलं आहे? अंध अपंगांना मदत करणे, कृती तुम्ही करणार आहात कोणती? उपयोजनात्मक प्रश्न आहे. 2 आहे, आपल्या सहकार्यांना द्वेष करणं, आपल्या सहकार्याचा द्वेष करणं योग्य नाही. अंध अपंगांना मदत करणं हे योग्य आहे 100%. 3, रस्त्यावर कचरा टाकणे हे पण अयोग्य आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणे हे पण अयोग्य आहे. म्हणजे एकंदरीत 2, 3 आणि 4 हे अयोग्य आहेत, परंतु पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. अंध आणि अपंगांना आपण मदत केली पाहिजे, हा एक महत्त्वाचा तो भाग आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला गुलाबाची शेती करावायची आहे. त्यासाठी त्याने पुनरुत्पादनाची कोणती पद्धत वापरावी? आता बघा, गुलाब जेव्हा लावतो तर बहुतांशी आपला विद्यार्थी मित्रांना माहीत आहे, आपण काय करतो, कुठंतरी गुलाबाचं गेल्यानंतर एखादी काडी आणतो आणि ती काडी आणून तर त्या गुलाबाला त्याची कलम करण्याचा प्रयत्न करतो आणि तो एकापासून दुसऱ्या पद्धतीचे अनेक आपण गुलाब तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. आता पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 बीजाणू निर्मिती, 2 खंडीय, 3 युग्मक आणि 4 शाखीय. आता बघा, उत्पादनाची आणि पुनरुत्पादनाच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्या ह्या पद्धती समोर दिलेल्या आहेत आणि आपण सर्वसामान्यपणे गुलाबाची लागवड करण्यासाठी किंवा गुलाबाची शेती आणि पुनरुत्पादन करण्यासाठी प्रामुख्याने आपण शाखीय पद्धत या ठिकाणी वापरत असतो. त्यामुळे आपण शाखीयला याला राईट करूया. बघा, पुढचा प्रश्न. शाळेच्या आवारात एक झाड आहे, शरद ऋतूमध्ये त्याचे पाने गळतात, या पानाची विल्हेवाट लावण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता? एक, शाळा परिसर. बघा, आपण शाळेच्या परिसरामध्ये एक झाड आहे, शरद ऋतूमध्ये त्याची पानं गळतात आणि या पाण्याची विल्हेवाट आपल्याला लावण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता आहे? मग सर्वात चांगलं कोणतं? ऑप्शन वाचत असतानाच तो आपण ऑप्शन कोणतं निवडायचं याचा पण विचार करणं अभिप्रेत आहे. एक, शाळा परिसराच्या बाहेर पाणी जाळणे. अरे, हे पाणी जाळणे हे बरोबर नाही, त्यामधून काय फायदा काय नाही आहे. नंबर 2, पाणी जवळच्या असलेल्या पाण्यामध्ये फेकणे. आपण जर दिले तर ती सडणार आणि त्यातली घाण किंवा आणखी अस्वच्छता वाढणार, त्यामुळे ते पण शक्यता कमी आहे. पर्याय क्रमांक 2 पण. पर्याय क्रमांक 3, कंपोस्ट खत बनवण्यासाठी पाणी एका खड्ड्यामध्ये टाकणे. अरे वा, जर आपण कंपोस्ट खत जर बनवला तर ते झाडासाठी त्याला पुन्हा वापरता येऊ शकतो आणि त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तरी पण आपण थोडासा पुढचा पर्याय वाचूया.
4. शाळा परिसरात पाणी पसरू देणे. आता बघा, शाळा परिसरात जर आपण पाणी पसरू देणं म्हणजे अस्वच्छता करणे, त्यामुळे हा पर्याय नाही. वरचा 1, 2 आणि 4 हे पर्याय कुठेतरी अयोग्य आपल्याला दिसतात. मग पर्याय क्रमांक 3, जर आपण कंपोस्ट खत हा जो काही पर्याय आहे, तर हा पर्याय आपण सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. म्हणजे जर आपण त्या पानांचा कंपोस्ट खत बनवण्यासाठी पाने एकाच खड्ड्यामध्ये जर टाकली तर त्याचा खत बनू शकेल आणि त्या खताचा आपण झाडांसाठी चांगला उपयोग करू शकू. बघा, पुढे काही सामाजिक शास्त्राचे काही प्रश्न आहेत. खालीलपैकी 1857च्या उठावाच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा. इथं काय सांगितलंय, प्रश्न नीट वाचलाय, आपण अयोग्य विधान ओळखायचं आहे. बघा, पर्याय क्रमांक 1, भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त झाली. हो, बरोबर, योग्य आहे. 2, भारताचा कारभार इंग्लंडच्या संसदेकडे सोपवण्यात आला. हे पण बरोबर आहे. इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक जीवनात केलेल्या हस्तक्षेपाचा भारतीयावर विशेष परिणाम झाला नाही. अरे, आमच्यावर तर परिणाम झालेला आहे. त्यामुळे हा पर्याय कुठेतरी अयोग्य वाटतो. पर्याय क्रमांक 4, पुढचा पर्याय वाचूया. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. बरोबर आहे. म्हणजे बघा, 1857च्या झाल्यानंतर जो काही घटनाक्रम झाला, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त झाली. ओके, बरोबर आहे. भारताचा कारभार हा संसदेकडे गेला. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, लष्करातील इंग्रजी सैन्याचं प्रमाण त्यांनी वाढवलं, कारण पुन्हा उठाव होऊ शकतो. परंतु तिसरा आहे, तर विशेष परिणाम झाला नाही असं म्हणतोय, परंतु आपल्या विषय परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक अयोग्य याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हा पर्याय. म्हणजे इथं आपण याला थोडंसं आपण राईट करूया. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्या ठिकाणी असेल. पुढचा प्रश्न पाहूया. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारतीय शेतकऱ्यांचा आर्थिक छळ झाला. कारण बघा, आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून बराच आर्थिक छळ आपला झाला आहे, आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पर्याय वाचूया. विविध नगदी पिकांचे पीक घेण्यास भाग पाडल्यामुळे, वेगवेगळ्या प्रदेशात महसुलाच्या निरनिराळ्या पद्धती वापरल्यामुळे, 3, त्या काळात भारतात दुष्काळ पडल्यामुळे, 4, ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांचं कर्ज माफ न केल्यामुळे. आता आपण पारतंत्र्यात होतो, आपण त्यांची गुलाम, इंग्रजांचे गुलाम राहिल्यामुळे ब्रिटिशांचे भारतीय शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार हे तर शक्यच नव्हतं. त्यामुळे आणि त्यांनी आपलं शोषणच करत आहे. मग त्यामुळे 4 पर्याय क्रमांक हा कुठेतरी बाजूला जातो. आणि दुष्काळ पडल्यामुळे आर्थिक तर होतं, आर्थिक संकट येतं, परंतु त्या ठिकाणी छळच होईलच असं नाही. बघा, पर्याय क्रमांक 1 आहे. तर बहुतांशी आपल्याला माहिती आहे सर्वांना की इंग्रजांनी नगदी पिकं घ्यायलाच भाग पाडलं शेतकऱ्यांना. आणि जी नगदी पिकं घेतली आणि त्या नगदी पिके, उदाहरण कापूस असेल किंवा हे जे काही नगदी पिकं आहेत, ते नगदी पिकं शेतकऱ्यांनी घेतली आणि नगदी पिकं जो ते उत्पादन केलं, तर हे कमी भावामध्ये इंग्रजांनी घेतलं, आपल्या तिकडे आपल्या देशामध्ये नेलं आणि त्याचा पक्का माल करून प्रामुख्याने विकलं. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न हा च्या काळामध्ये झाला. त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 आहे, तर तो 1 आपण सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. बघा, नंतरचा प्रश्न. मेरा रंग दे बसंती चोला हे प्रसिद्ध गीत खालील कोणत्या क्रांतिकारकाच्या संदर्भात आहे? आता हे सुप्रसिद्ध असं गीत आहे, तर ते तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तरी पण बघा, पर्याय क्रमांक 1, चाफेकर बंधू, सूर्य सेन, प्रतिलता वडेद्दार आणि कल्पना दत्त. पर्याय क्रमांक 3, भगतसिंग, राजगुरू सुखदेव आणि पर्याय क्रमांक 4, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहारी, चंद्रशेखर आझाद. आता हे तुम्ही सर्वांनी तो पिक्चर पाहिलेला आहे, त्या पिक्चरमधले आणि रंग दे बसंती चोला हे जे प्रसिद्ध गीत आहे, तर ते प्रामुख्यानं याच्यातला पर्याय क्रमांक 3, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ह्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि यामधला बघा, मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिका व मतपेट्याऐवजी मतांची नोंद करण्यासाठी खालीलपैकी कोणतं विद्युत उपकरण वापरलं जातं? म्हणजे हे निवडणुकीच्या संदर्भात आहे, जे काही मशीन वापरलं त्या संदर्भामध्ये. 1, ॲटोमॅटिक वोटिंग मशीन. नंबर 2, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. क्रमांक 3, अर्जंट वोटिंग मशीन. आणि 4, ट्रान्सफर वोटिंग मशीन. आता बघा, आपण वोटिंग करतोय, तर वोटिंगसाठी आपण ॲटोमॅटिक आहे, परंतु ते
इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. आपण जे सध्याचा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी जे वापरतो ते अर्जंट आहे का? तर तो पर्याय क्रमांक 3 हा लागू पडत नाही. पर्याय क्रमांक 4 ट्रान्सफर पण होत नाही. मग इथं महत्त्वाचं ठरतं तर ते कोणतं मशीन आहे? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तराला आपण त्या ठिकाणी ते उत्तर निवडणं अपेक्षित आहे आणि आपल्या ओमारा शीटमधला जो निश्चित असा क्रमांक त्या प्रश्नाचा दिलेला असेल त्या प्रश्नाच्या क्रमांकासमोर त्या उत्तराला आपण त्या पर्यायाला गोल करणं अभिप्रेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण आता थोडंसं जाता जाता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काही गोष्टी आपण लक्षात घेणं अभिप्रेत आहे. आपण ही जी काही न्यासची चाचणी सोडवत असताना आपण काही बाबींचा विचार करावा. यामध्ये पहिली गोष्ट आहे तर सोपे प्रश्न सुरुवातीला सोडवावेत. त्यानंतर कठीण प्रश्नाचा विचार करावा. नंबर 2, आपण किमान 1-2 तरी प्रश्नपत्रिकेचा सराव करावा. ही बाब लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक अँकर आयटम मी आपण बोललो आपण याच्यामध्ये की अँकर आयटम असणार आहेत. अँकर आयटम म्हणजे नॅस 2017ची परीक्षा आणि नॅस 2021ची परीक्षा यामध्ये काही कॉमन प्रश्न असणार आहेत. त्यामुळेच आपण 2017च्या परीक्षेचा प्रश्नांचा अभ्यास आणि त्याचा सराव करणं सुद्धा अभिप्रेत आहे. नंतरची गोष्ट, आपली भूमिका खूप सकारात्मक असणं अपेक्षित आहे. आपण ही परीक्षा ही आपली काही पास किंवा नापास होण्यासाठी केलेली नाही आहे किंवा तुमचा अभ्यासाचं मूल्यांकन करण्यासाठी प्रामुख्यानं नाही आहे. तर तुम्ही जे काही व्यावहारिक ज्ञान मिळवलेलं आहे, जो अभ्यास केलेला आहे, तर त्या अभ्यासाचं नेमकी स्थिती नेमकी काय आहे ही शासनाला जाणून घ्यायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण आहे. त्यामुळेच कोणी पास किंवा नापास होणार नाही. त्यामुळेच आपण प्रत्येक या चाचणीला गेलं पाहिजे, म्हणजे सोडवण्यासाठी गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे काय होईल याच्यामध्ये, आपण जर गेलो तर आपल्या शाळेची, एकंदरीत जिल्ह्याची, एकंदरीत राज्याची आपल्याला नेमकी स्थिती काय आहे ती जाणू शकेल आणि त्यानुसार आपल्याला शासनाला शैक्षणिक योजना ठरवताना किंवा एज्युकेशन पॉलिसी ठरवताना त्यासाठी मदत होऊ शकेल. त्यामुळेच आपण त्या परीक्षेला जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. नंतरची बाब महत्त्वाची आहे की आपण या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम नसणार आहे. त्यामुळेच हे सर्व म्हणजे कोणते निगेटिव्ह मार्किंग इथं याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळेच आपण पूर्ण प्रश्न जर सोडवले, आपण काही वेळेस असं होतं की आपल्याला कठीण वाटतो एखादा प्रश्न, त्यामुळे आपण सोडून देतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रश्न सोडून देऊ नका. तर ते प्रत्येक प्रश्न सोडवा. कारण तुम्ही जर प्रश्न सोडवला तर किंवा तर्कसंगत थोडासा विचार करून योग्य असलेला पर्याय जर तुम्ही निवडला तर उत्तर बरोबर येण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळेच तुमचं ते उत्तर बरोबर आलं तर त्याचे तुम्हाला मार्क्ससुद्धा चांगल्या पद्धतीने मिळू शकतील. आणि जर सोडून जर दिला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुमचा रिस्पॉन्स तिथे घेतला जाणार आहे. आणि नंतरचं म्हणजे पूर्ण प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नांची परीक्षा आहे. म्हणजे याला आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न म्हणतो आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रामुख्यानं काय असतं तर आठवणे असतं, ओळखणे असतं, विचार करणे असतं, ह्या संदर्भातले प्रश्न असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे खूप साधे सरळ सोपे प्रश्न असतात. थोडंसं तुम्ही तयारी करून जर गेलात तर तुम्हाला ही परीक्षा खूपच सोपी जाईल. तर शेवटी तुम्ही जो काही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपलं हार्दिक आभार. मी डॉक्टर प्रल्हाद खुणे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी, आपल्या मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर तर सर्व विद्यार्थी मित्रांना न्यास 2021 परीक्षेसाठी मी हार्दिक आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद.